गुड आफ्टरनून. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे दीपाली रवी कपल ब्लॉग्समध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आणि खूप इंटरेस्टिंग बघायला काही भेटणार आहे, तर तुम्ही प्लीज माझ्या ब्लॉगला लास्टपर्यंत बघा. तर हे बघा, मी आज भांगशी माता देवी मंदिराकडे आले होते आणि इथे आज तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. ही गर्दी मी आज फर्स्ट टाईम बघितलेली आहे, फर्स्ट टाईम. तर तुम्हीही बघू शकता किती गर्दी होती. त्यानंतर मी इथे पोहोचल्यावर मला फार भूक लागली होती आणि काहीतरी खाण्यासाठी आम्ही या शॉपमध्ये आलो होतो. आपल्या भांगशी माता देवी मंदिराच्या खाली इथे 2-3 शॉप्स आहेत. त्या शॉपमध्ये नाश्त्यासाठी भेटतं आणि बाकी काही जे आपले चिप्स वगैरे बिस्किट्स असतात, जे काही असतं ते सगळे इथे भेटतं. त्यानंतर मी ह्या शॉपमध्ये पहिल्या एका शॉपमध्ये विचारलं आम्हाला चिवडा घ्यायचा होता, पण तिथे चिवडा भेटलाच नाही. नंतर मग आम्ही चिवडा भेटला नाही तिथे, म्हणून मी बाकी शेजारच्या शॉपमध्ये आले. आणि इथे बघा, तुम्ही ह्या शॉपमध्ये बघू शकता किती गर्दी होती आणि खूप गर्दी होती. त्यानंतर मी सगळी गर्दी कमी झाल्यानंतर मी समोर गेले आणि मग मी 2 डाळीचे पॅकेट घेतले. मी त्या मुलांना, म्हणजे तिथे 2-3 मुलं होते त्यांनी कामाला लावलेले, आणि ते 2-3 मुलं खूप म्हणजे बिझी होते बाकीच्या लोकांना काही काही देण्यामध्ये. मी त्याला बोलले की मला 2 डाळीचे पॅकेट दे. त्यांनी काय माझ्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याने दिलंच नाही. त्यानंतर मी ते वेट करत थांबले होते. नंतर रवीने तुम्हाला इकडचं तिकडचं लोकेशन दाखवलं होतं भांगशीच्या तिथलं. तुम्ही बघू शकता किती छान लोकेशन होतं तिथलं. नंतर बघा, मी त्याला पुन्हा एकदा मागितलं, त्याने मला दिलंच नाही, लक्षच नव्हतं त्याचं माझ्याकडे. त्यामुळे मी डोक्याला हात लावून तिथेच थांबले. नंतर बघा, मी एवढे सामान घेतलं होतं, तुम्हाला दिसत असेल. 2 डाळीचे पॅकेट, 2 कुरकुरे आणि बालाजी चिवडा घेतला होता, स्टिंग घेतली होती, पाण्याची बॉटल घेतली होती. त्यानंतर मी त्याला ते पेढ्याबद्दल विचारत होते की हे कितीला आहे. मग ते 2 पेढे पण घेतले, कारण थोडंसं काहीतरी गोड खावंसं म्हणून मी घेतलं होतं. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, माझा भाऊ पण होता सोबत, माझी पूर्ण फॅमिली होती. आम्ही दोघं एका गाडीवर आलेलो होतो. ते तर अगोदरच इथं आलेले होते, मला माहिती पण नव्हतं. नंतर माझी मम्मी ते सगळे एका साईडला कुठेतरी बसलेले होते. माझी बघा छोटी बहीण पिंक टॉपमध्ये दिसत असेल तुम्हाला, ती पण काहीतरी खायला घेत होती. आणि नंतर इथून घेऊन झाल्याच्या नंतर माझा विचार चालला होता की मी भांगशी देवी माताच्या, म्हणजे ते मंदिराच्या वरचं जे मंदिर आहे, म्हणजे भांगशी देवीचं मंदिर जे वरती आहे, मी तिथे जायचं ठरलं होतं. पण मी नंतर महादेवाच्याच पाया पडून वापस आले होते. आणि तुम्ही बघू शकता, नंतर मी महादेवाच्याही पाया पडायला गेले होते, तेव्हा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही बघा इथे बघा, आता मी जिथून चालले आहे ना, तिथे महादेवाचं मंदिर बनलेलं आहे. नवीन मंदिर बनलेलं आहे. नवीन मंदिर बनण्याच्या नंतर मी खूपदा गेलेली आहे इथे. मला हे मंदिर इतकं आवडतं ना, की तुम्ही त्याची डिझाईन बघू शकता, कसलं भारी बांधलेलं आहे. इतकं सुंदर लोकेशन आहे इथलं की विचारूच नका. माझे नंदी भगवान बघा किती गोड आणि किती क्यूट, किती साधे भोळे दिसत आहे. इतकं छान वाटतं त्यांना भेटून. कधी कधी मी त्यांच्या कानामध्ये सगळ्या गोष्टी मला जे बोलायचं त्या बोलत असते. त्यानंतर मी त्यांच्या पाया पडून पुढे आले आणि पुढे आल्याच्या नंतर इथे एक तुम्हाला कासव पण दिसत असेल. कासवाच्या पण मी तिथे पाया पडले. कासवाच्या पण पाया पडून मला खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर बघा, माझ्या हातामध्ये खूप सामान होतं आणि मी विचार करत होते तर कसं जाऊ, पण मी सामान घेऊन आतमध्ये गेले. कधीही महादेवाच्या मंदिराच्या पाया पडायला जाताना आपण पायरीवरती, तिथे राक्षस असतो, तर त्याच्यावर पाय देऊन आतमध्ये जाताना वरती भिंतीवर पाय पडायचा आणि मग आतमध्ये प्रवेश करायचा. एवढं तुम्ही कोणीही लक्षामध्ये ठेवा, जर कोणाला माहिती नसेल तर. मग मी नंतर महादेवाच्या मंदिरात आले. बघा, तुम्हाला दिसत असेल कसलं सुंदर वाटत होतं. किती क्यूट्स आणि किती ब्युटिफुल यांची पूजा केलेली होती, कलरफुल फुलांनी. इतकं भारी वाटत होतं, इतकं प्रसन्न वाटत होतं मला. तर मी पाया पडले आणि ह्या दिवशी ना खूप गर्दी होती इथे. त्यामुळे मला जास्त काय इथे ध्यान पण करता नाही आलं, कारण मी केव्हा पण महादेवाच्या मंदिरात गेले ना की 5 मिनिट मी ध्यान करत बसलेली असते. नंतर रवी इथं व्हिडिओ बनवत होता आणि मी त्याला म्हणत होते की तिकडनं व्हिडिओ बनवू नकोस, माझ्याकडनं ये तू, कारण का त्यालाही पाया पडायच्या होत्या. नंतर दोघांनाही पाया वगैरे पडून आल्यानंतर बाहेर आलो आम्ही मंदिराच्या, आणि मी पुन्हा एकदा नंदीचे पाय वगैरे दाबून त्यांच्या पाया पडायला लागले. कधीही नंदीच्या पाया पडताना नंदीचे पाय वगैरे दाबूनच मग नंतर त्यांच्या पाया पडायचा आणि त्यांच्या कानामध्ये आपल्याला जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना सांगायचं आणि त्यांना म्हणा की माझे प्रॉब्लेम तुम्ही सगळे आपल्या महादेवाला, म्हणजेच भोले शंकरला जाऊन तुम्ही प्लीज सांगा. आणि माझं हे काही झाल्याच्यानंतर, बोलून झाल्याच्यानंतर आम्ही इथून मग आम्ही खाली जाण्यासाठी निघालो होतो. बघा, तुम्हाला दिसत असेल किती गर्दी आहे, किती छान वाटत आहे. मग तिथून मी खाली चालले होते.
खाली गेल्यानंतर तुम्हाला बघा मी खाली पण एक गोष्ट सांगणार होते, जिथे की मी आता मंदिरात जाताना सांगत होते. इथे बघू शकता तुम्ही, जेव्हा आपण मंदिरात जाण्यासाठी एका पायरीवर पाय ठेवतो आणि 2-3 पायऱ्यांच्या पाया पडत जातो, हे चुकीचं आहे. कारण कधीही पायऱ्यांवरती आपण पाया पडत जायला नाही पाहिजे, कारण आपण राक्षसाच्या पायासुद्धा पडतो. हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण कधीही वरती मंदिरात जाताना पायरीवरती पाय ठेवायचा, म्हणजेच राक्षसावर पाय ठेवायचा आणि वरती पाय ठेवून मग नंतर पुढे जाऊन आपण तिथे पाया पडायचं, जिथे आपले गणपतीचा वास आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता, हे इथं भांगशी माताचं टेम्पल होतं, वरती ते दाखवलेलं होतं. जेव्हा मी महादेवाच्या पाया पडून आले तेव्हा हे बघा इथे तुम्हाला लोकेशन दाखवत आहे. कसलं भारी लोकेशन आहे हे मंदिर. आता आय डोंट नो, म्हणजे मला माहिती नाही की ह्या मंदिरामध्ये कुठलं देवाचं स्थान होणार आहे, पण ते देवासाठी बनवलेलं आहे असं मला वाटतं आणि ते बनवलेलंच आहे. तर आता इथून तेही लोकेशन दाखवून झाल्याच्या नंतर बघा मी पुढे चालले होते. तुम्ही लोकांची गर्दी बघू शकता. आपल्या भांगशी माता देवी डोंगरावरती मला कधीच वाटलं नव्हतं की एवढी गर्दी होऊ शकते. तर बघा तुम्ही इथे बघू शकता, एवढी गर्दी झालेली होती, बापरे. मी तर फर्स्ट टाईम बघितले होते, फर्स्ट टाईम. आता तुम्हाला मी एक खूप छानसं सरप्राईज देणार आहे, पुढे तुम्ही बघू शकता. मला तर ह्या महादेवाच्या मूर्तीला बघितल्यावर इतकं प्रसन्न मन होतं, इतकं छान वाटतं की विचारूच नका. आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला हे समोरचं दिसू नये म्हणून मी माझा फ्रंट कॅमेरा केलेला होता. तुम्हाला मी फ्रंट कॅमेरामध्येच दाखवत आहे. समोर इतकं छानसं मंदिर बांधलेलं होतं त्यांच्या मूर्तीच्या वरती पहिले त्यांना म्हणजे छावसाठी हे म्हणजे वरती काही बांधलेलं नव्हतं, हे नंतर बांधलं होतं आणि मी फर्स्ट टाईम म्हणजे हे बांधलेलं आज बघितलं. तुम्ही बघू शकता मूर्ती किती प्रसन्न होती, इथे किती छान वाटत होतं त्यांना बघून, कसलं सुंदर बांधलेलं होतं ते. आणि मला खूप गोड वाटत होतं, खूप क्यूट वाटत होतं, म्हणून मी त्यांचा व्हिडिओ पण करून घेतला होता. तुम्ही बघू शकता आपलं भांगशी माता मंदिराकडे ते फर्स्ट बांधलेलं आणि हे सेकंड, म्हणजे असे दोन इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपले चंद्रमौली बाबाचे स्थान स्थापित झालेले होते. त्यानंतर मी तेही दाखवून पाया पडून मी तिथून पुढे चाललेले होते आणि मी कुठे जात आहे तुम्हाला हेही दाखवणार आहे. तर बघा आपला भांगशी माता देवीचं सगळं काय आम्ही इकडे दर्शन वगैरे घेऊन झाल्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो आणि बाहेर आल्याच्या नंतर हे बघा तुम्हाला इकडे दाखवत होते, कचरा वगैरे सगळा इकडे लोकांनी जाळलेला होता, कारण कचरा खूप जास्त झाला होता ह्या टायमाला, कारण लोकांची गर्दीच एवढी होती. तर इथे सगळ्यांनी वेफर्स वगैरे हे कुरकुरे पॅकेट वगैरे खाऊन सगळं टाकलेलं होतं तिथे, त्यामुळे तिथे आग लावली होती. तुम्ही गाड्यासुद्धा बघू शकता, किती गाड्यांची गर्दी होती. ह्या गाड्या बघून तर मला असं वाटलं की इकडे काहीतरी कार्यक्रम असेल, पण नाही, इथे लोक दर्शनासाठी आलेले होते. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी कुठे आलेले आहे, मी जागा दाखवत होते की मला इथे बसायचं आहे म्हणून, आणि मी इथे बसणार होते. तुम्ही बघू शकता मी इथे बसलेली आहे, म्हणजे बसतेच आहे मी, बसलेली तर आहेच आहे, पण आता बसलेली पण तुम्हाला दाखवलेली आहे. मी इथे बसलेली आहे आणि माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला दाखवत आहे. बघा तुम्ही, रवी आहे, आम्ही दोघंजण इथे जेवायला बसलेलो आहे. आम्ही चपाती आणि बटाटे बैंगनची भाजी घेतलेली होती, कुरकुरे, मोती, म्हणजे सगळं काही असं खूप काही होतं. आणि माझी मम्मी आहे, माझी पूर्ण फॅमिली इथे आलेली होती, ते मला माहिती नव्हतं. इथे आम्ही दोघं आल्याच्या नंतर मला माहिती झालं होतं आणि इथे आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो होतो. आम्हाला खूप भूक लागली होती. मला वरती जायचं होतं, पण मी काही वरती जाऊ शकले नाही, कारण धूप पण इतकी होती. धूप मीन्स ऊन खूप जास्त होतं, त्यामुळे मला वरती जाण्यात आलं नाही आणि माझी तब्येतही ठीक नव्हती. मूड तर होतं वरती जायचा, पण मी जाऊ शकले नाही. त्यानंतर मी खालीच महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पाया पडून वापस आले आणि वापस आल्यानंतर मी इथे माझ्या फॅमिलीसोबत बसून एन्जॉय करत होते. तुम्ही बघू शकता, आम्ही खायला पण माझ्या मम्मीने खूप सारं आणलेलं होतं, मी पण खूप काही घेतलेलं होतं खायला, तर आम्ही ते सगळेजण खात बसलेलो होतो. इथे तुम्ही बघू शकता आमचं खाऊन चालू होतं. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, एक मिनिट थांबा, इथे तुम्ही बघू शकता आम्ही खूप मस्ती करत होतो, एन्जॉय चालू होता आमचा आणि प्रत्येक गोष्टीवरती खिल्ली उडवत होतो. तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल माझ्या पाठीमागे, एक आजोबा त्यांच्या बायकोचा पर्स घेऊन फिरत होते मागे, तर माझी मम्मी म्हणत होती बघा म्हणे पर्स घेऊन फिरताय. तर मी इथे सांगत होते माझ्या मम्मीला की माझाही नवरा माझ्या हातामध्ये कुठली गोष्ट राहू देत नाही, जेव्हा शूटला जातो कुठेही जात असताना तो प्रत्येक गोष्ट माझी त्याच्या हातामध्ये घेत असतो. तर इथे बघा आता आमचं काय चाललंय, तुम्ही बघू शकता. आम्ही दोघं भाऊ एकमेकांना खाऊ. तसं नाही, आम्ही दोघं बहीण भाऊ भांगशीला जाऊ, चायला असं नाही का? भांगशीला आला म्हणा, आम्ही दोघं भाऊ. असं नाही.
तर हे मागचं जे प्रकरण आता दिसलं तुम्हाला, तुम्ही बघितलं आहे, तर ते तुम्हाला कसं वाटलं आहे आणि ही कॉमेडी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारची इथं दोघा बहीण भावाची कॉमेडी चाललेली होती. तर हे शब्द कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा मला. तर इथे बघा आम्ही सगळेजण बसलेलो होतो. बबलूचं खूप लवकर जेवण झालेलं होतं. त्यानंतर तो व्हिडिओ बनवत होता. आम्ही इथं आणखीनही खावटी काम करत बसलेलो होतो. कोणाचं खावटी काम झालेलंच नव्हतं, त्याचं खूप लवकर आवरलेलं होतं. तर इथं आमचं चाललेलंच होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या समोर जितकं काही गोष्टी ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी संपलेल्या होत्या. नंतर मी जो पेढा तुम्हाला पहिले दाखवलेला होता तो पेढा माझ्या मम्मीला खाऊ घातला. त्यानंतर रुपालीला खाऊ घालत होती. ती बघा कशी करते, फक्त चाटून बघितलं होतं तिने. तर मी म्हटलं हे चाटण्यापेक्षा तू खाल्लेलंच जमलं नसतं का. तिने जितकं चाटलं तितकं खायला लावतो. तिने पूर्ण अर्धा पेढा खाल्लेला होता. तर मी तिथे हसत होते की तू एवढं चाटलं होतं का, इतकं सारा पेढा खाल्ला आणि मला एवढंच ठेवलं. मी तुम्हाला दाखवत होते की बघा तिने किती सारा पेढा खाल्ला होता. आता एका एवढ्याशा पेढ्यामध्ये माझा आणि रवीचा हिस्सा होता. तर मी पेढा खाल्ला. त्यानंतर मी रवी बघा मी त्याला कसं चिडवत होतं. त्याला मी खाऊ घालत होते. तो बोलला की मी नंतर खातो. मग मी त्याच्यासाठी तो पेढा थोडासा जो होता तो मी त्याला ठेवून दिला, कारण मला वाटलं की तो नंतर खाईल, म्हणून मी खाली ठेवून दिला. आणि नंतर तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे किती एका फॅमिलीमधलं ग्रुप असेल तो कदाचित, ते पण इकडे आलेले होते. त्यांचं मला वाटतं दर्शन करून झालेलं होतं, कारण ते एका सावलीखाली झाडाखाली बसण्यासाठी चाललेले होते. आणि मग मी त्यांनाही दाखवत होते, तुम्हाला दिसलंच असेल. बघा मी कशी दिसत आहे, मी मटकत होते, माझा चेहरा तुम्हाला दाखवत होते की मी कशी दिसते. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कशी दिसत होते. त्यानंतर हे बघा ही दुसरी फॅमिली आहे, तेही देवाचं दर्शन करून शाळेत आले होते. तेही एका झाडाखाली बसण्यासाठी तिकडे चाललेले होते. त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता रवीचं इथं जेवण फुल झालेलं होतं आणि स्टिंग पिऊन तो डकार देत होता आणि चांगलाच रिलॅक्स झालेला होता. नंतर आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं होतं. सगळ्या काही गोष्टी फायनली संपल्या होत्या. पाण्याच्या बॉटल बघा तुम्ही आम्ही 4-5 घेतलेल्या होत्या, त्या संपलेल्या होत्या. रुपाली त्याला मस्त सेट करून ठेवत होती. ती बसत नव्हतं, त्याला हणू ती सेट करत होती. त्यानंतर मला फार हसायला आलं आणि मी हसत होते आणि तुम्हाला दाखवत होते की रुपालीने पाण्याच्या बॉटल इथे सेट करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर इकडे रवीन ते कुठेतरी बाहेर चालले होते. मी त्यांना आवाज देत होते ते कुठे चाललेत म्हणून, मी दाखवत पण होते पण ते दिसले नाही. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता गाड्या किती लागलेल्या आहेत. लोक जिकडे तिकडे मस्त टप्प्याटप्प्याने बसलेले आहेत. रवी मला वाटलं कुठेतरी बाहेरच गेला की काय, पण तो गोल घुमून गाडीच्या इकडे गाडीवरती येऊन बसलेला होता. त्यानंतर बघू शकता तुम्ही तो कसा करत होता, त्याची ॲक्टिंग चालू होती. त्याचा हा स्टंप कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर हे बघा आम्ही जिथे जेवायला बसलो होतो ती जागा सुद्धा आम्ही दुसऱ्या जागेवरती येऊन बसलेलो होतो. आम्हाला जागाच भेटत नव्हती बसायला. खाली बसायला दगड छोटे छोटे खडे खूप टोचत होते, त्यामुळे सगळे आम्ही अद्दर बसलेलो होतो. बघू शकता तुम्ही किती अद्दर बसलेलो आम्ही चौघं पण. आणि इथे बसायला जागा नव्हती, त्यामुळे आता बघा तुम्ही पुढे रवी काय दाखवत होता मला. हे जे झाड आहे ना हे सेम अंजीरचं झाड असल्यासारखं, म्हणजे अंजीरचं झाड तर असं नसतं म्हणा, पण याला जे फळ लागलेलं आहे ते सेम अंजीरसारखं दिसत होतं, म्हणून मी इथं तुम्हाला शूटमध्ये पण दाखवलेलं आहे. आणखी एक झाड दाखवते मी तुम्हाला. आपण जे महादेवाला चंद्रमौलीला कुठलं तरी एक आहे शमीपत्र म्हणून ते वापरतो ना, तसं हे दिसत होतं, म्हणून मला रवी दाखवत होता की इथे शमीपत्राचं झाड आले म्हणून. मग मम्मी बोलली की नाही हे शमीपत्राचं झाड नाही आहे, हे असंच काहीतरी आलेलं आहे. त्यानंतर इतकं सारं झाल्याच्यानंतर आम्ही ते रील्स बनवायला सुरू केलं होतं. रील्स पण बनवत होतो आम्ही. माझ्या खूप साऱ्या रील्स बनवलेल्या आहेत, तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला जाऊन माझ्या रील्स बघू शकता. त्यानंतर मी पुन्हा एका लोकेशनला जाणार होते रील्स बनवण्यासाठी, त्यामुळे इथे माझा मेकअप डल झाला होता. माझा मेकअप म्हणजे निघाला होता, खूप ऊन होतं, खूप घाम येऊन खराब झालं होतं, त्यामुळे मी ते मेकअप करत होते आणि सगळे माझ्याकडे बघत होते. एवढे जे दिसत आहे ते सगळे माझ्यासोबतचेच होते. आता इथे मी एक यूट्यूब चॅनलसाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे, माझा एक कंटेंट बनवलेला आहे, त्यासाठी इथे माझा मेकअप चालू होता. आणि जो माझ्या अंगावरती ड्रेस दिसत आहे त्या ड्रेसमध्ये मी कंटेंट बनवलेला आहे. तर तो कंटेंट माझ्या टनाटन प्रोडक्शन ह्या चॅनलला तो कंटेंट पडणार आहे. तर प्लीज ह्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला हा कंटेंट बघायला भेटेल. खूप आणि खूप छानसा कंटेंट बनलेला आहे. तर इथे बघा त्या कंटेंटसाठी आम्ही इथे आमचं स्वतःचं मेकअपचं तयारी चालू होती. मी रवीचे केस सेट करत होते. इथे आमचं सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही इथे आमचं डिस्कस चालू होतं की आम्हाला काय करायचं आहे, काय बनवायचं आहे, कशाबद्दल कसलं कंटेंट करायचं आहे, सगळ्या गोष्टी आमच्या डिस्कस चालू होत्या. आणि बबलू इथे शूट करत होता. आणि जर माझा हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब.